तर मणक्यातून 2.5 इंचाचा चाकूचा तुकडा काढण्यात आलेला आहे, अशी ही माहिती डॉक्टरांनी दिलेली आहे। 2 शस्त्रक्रिया या पार पडलेल्या आहेत। सैफ अली खानवर या 2 शस्त्रक्रिया पार पडल्या। सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते। आयसीयू मध्ये सध्या त्याला ठेवण्यात आलेला आहे। उद्या संपूर्ण दिवसभर अंडर ऑब्झर्वेशन त्याला ठेवण्यात येईल। जितेंद्र आव्हाड हे दर घटनेला फक्त धार्मिक अँगल द्यायचा, सरकारला बदनाम करायचा प्रयत्न करायचे। आता तुम्ही जनतेने तुम्हाला अक्षरशः लात मारून तुम्हाला सत्तेच्या बाहेर फेकलं की आता अजून काय पाहिजे। आणि म्हणून मला वाटतं आता तरी हे अशा पद्धतीचे स्टेटमेंट करण्याने बंद करावं। धार्मिक सलोखा बिघडवण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे हा त्यांनी बंद करावा। आता सुरक्षा व्यवस्था व्यवस्थित नाही, सेलिब्रिटी सुरक्षित नाही, सर्वसामान्यांचा विरोधक प्रश्न विचारतात, राजकारण होतंय काय? नाही, मुंबई मला वाटतं संबंध जगामध्ये सर्वात सुरक्षित शहर म्हणून मुंबईची आजही ओळख आहे। त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न हा विरोधकांकडून होतोय, त्याचे आम्ही खंडन करतो। धन्यवाद। विरोधकांकडनं बदनाम करण्याचा मुंबईला प्रयत्न होतोय। सुरक्षेचा व्यवस्था अति व्यवस्थित असले विरोधक उगीच आरोप करत असं योगेश कदम यांनी म्हटलं। कॅमेराचा सतीश कदम सोबत पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।